लोकांना डिजिटल प्रिंट पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध. पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सर्वांना सुपरिचित असलेल्या पत्रकारावरील हल्ले अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे. नुकताच त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या डिजिटल मीडियाच्या अनेक पत्रकारावर तेथील गावगुंडाकडून भ्याड हल्ला करण्यात आला. त्यामध्ये अनेक पत्रकार जखमी झालेले आहेत. त्या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचा आम्ही बार्शी येथील सर्व पत्रकार सर्वप्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो. त्या गावगुंडावर प्रशासकीय पातळीवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. मात्र त्या गावगुंडावर जे पत्रकार संरक्षण कायदा आहे त्या कायद्यानुसार कारवाई व्हावी, त्याला त्याची जरब बसावी व समाजातील लोकांकडून लोकशाहीचं काम करणाऱ्या पत्रकारावर हल्ले होऊ नयेत यासाठी प्रशासनाने व शासनाने यावर उचित कार्यवाही करणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो महापूर असो, एखादी जळिताची घटना असो, एखादी दुर्घटना असो, अनेक ज्या ठिकाणी अशा दुर्घटना घडतात त्या ठिकाणी सर्वात अगोदर पोहोचण्याचं काम हे पत्रकार करत असतात आणि त्या पत्रकारावरती जर अशा पद्धतीने भ्याड हल्ले होत असतील तर या घटनेचा आम्ही मनापासून जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि मी आपल्या सर्वांच्या वतीनं शासनाला एक विनंती करतो की अशा घटनाची पुनरावृत्ती होणार नाही व असे पत्रकारावर हल्ले वाढणार नाहीत यासाठी कठोरात कठोर कायदे करून त्याची प्रामाणिकपणे कायदेशीर अंमलबजावणी व्हावी, तरच त्या कायद्याला आणि त्या प्रक्रियेला अर्थ राहणार आहे. नाहीतर कायदे जे आहेत ते कायद्याची जर अंमलबजावणी होणार नाही तर कायदे हे कुचकामी आहेत असं मी म्हणेन. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेन की याबाबत योग्य ती प्रशासनाने शासकीय पातळीवरून कायदेशीर कार्यवाही करावी, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्या दृष्टीने शासनाने कार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पत्रकार एकजुटीचा विजय असो. पत्रकार एकजुटीचा विजय असो. पत्रकारावर भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध.